हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण परत एक प्रॉब्लेम NCERT मधला प्रॉब्लेम घेऊन येत आहोत. यावरती आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. खूपच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, रिॲक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आपण डेफिनेटली NCERT वरती कमांड आणणार, म्हणजे 100% आणणार. त्यासाठी सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. चला बघा, नीट लक्ष द्या. तर यामध्ये arrange the following set of compound in order of their decreasing relative reactivity towards the electrophile. म्हणजे काही कंपाऊंड तुम्हाला दिलेले आहेत बाळांनो, आणि ह्या कंपाऊंडची इलेक्ट्रोफाईल कडे रिॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगायची. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे काय, की इलेक्ट्रोफाईल हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. इलेक्ट्रोफाईल हे काय असतात बाळांनो? इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे तुम्ही सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठलाही डिफिशियंट मॉलिक्यूल दुसऱ्या डिफिशियंट मॉलिक्यूलकडे कधीही अट्रॅक्ट करणार नाही. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याच्या घरी चोरी करतो असं होत नाही, कारण त्यांना दोघांनाही माहिती त्याच्याकडे पण काही नाहीये आणि माझ्याकडे पण काही नाही. त्यामुळं हा इलेक्ट्रोफाईल नेहमी इलेक्ट्रॉन रिच स्पीसीजवरती अटॅक करणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाचा की पॉईंट या ठिकाणी आहे. चला, तर हे पहिला दिलाय क्लोरोबेन्झिन. त्याचं स्ट्रक्चरही मी काढून टाकलं, इथं काढून दाखवलंय. तुम्हाला सोपं जाईल, कारण काही विद्यार्थ्यांना स्पेलिंग बघून किंवा नाव बघून कळत नाहीये. स्ट्रक्चर बघितलं आणखी जास्त क्लिअर होईल. 2,4-डाय नायट्रो क्लोरोबेन्झिन हे पण आपण इथं ड्रॉ केलेलं आहे. पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन आणि हे पण ड्रॉ केलेलं आहे. आता बघा, यामध्ये तुमचा क्लोरीन आहे. मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, पण इलेक्ट्रॉन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू डोनेशन पण करतो स्लाइटली. यामध्ये 2 विड्रॉइंग ग्रुप पण आलेत क्लोरोबेन्झिन सोबत, आणि ते 1 विड्रॉइंग ग्रुप आहे. बरोबर आहे. मग इथं एक सुद्धा क्लोरीन सोडता इथं कोणी विड्रॉइंग ग्रुप आहे का? नाही. म्हणजे हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन रिच आहे, त्याचा 1 नंबर आहे. इलेक्ट्रोफाईल सगळ्यात अगोदर क्लोरोबेन्झिनवर अटॅक करेल. इथं 2 विड्रॉइंग ग्रुप आहे, इथं 1 विड्रॉइंग ग्रुप आहे. म्हणजे इथं सगळ्यात जास्त डिफिशियंट आहे. हा थोडा कमी डिफिशियंट आहे रिलेटिव्हली, त्यामुळे याचा 2 नंबर येतो आणि याचा 3 नंबर येतो बाळांनो. तर अशा पद्धतीने हे पहिलं जे काही प्रॉब्लेम आहे किंवा ए असेल बीट याचं, ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच प्रकारे टोलविन, पॅरा नायट्रोटोलविन आणि पॅरा डाय नायट्रोबेन्झिन याची रिॲक्टिव्हिटी आपल्याला अरेंज करायची. बघा, तर हा CH3 डोनेटिंग ग्रुप असल्यामुळं हा 1 नंबर आहे. त्या CH3 सोबत एक NO2 ग्रुप आलाय, आणि इथं 2 NO2 म्हणजे 2 विड्रॉइंग आहे. म्हणजे हा सगळ्यात जास्त डिफिशियंट आहे. हा त्याच्यावर कमी डिफिशियंट आहे, त्यामुळे हा 2 आहे, म्हणजे एकदम सिक्वेन्शियली असेल. आणि हे आहे बाळांनो 3. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही रिॲक्टिव्हिटी झाली. सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, काही अडचण नाहीये. बघा, तर हे आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज. हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल, आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि आणखी तुम्हाला जे व्हिडिओ किंवा ज्या कन्सेप्ट कळत नसतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. डेफिनेटली नवीन व्हिडिओ आपण त्या कन्सेप्टवर घेणार आहोत आणि 100% NCERT वर कमांड आणणार आहोत. धन्यवाद.